नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा सर्व शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की आता बघा नमो शेतकरी योजनांची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. आता नमो किसान सन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी ही माहिती दिली. सर्वात मोठी माहिती आत्ताच त्यांनी एका घोषणेत सांगितलं आहे, की आता बघा आज बघा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा हप्ता जमा होत आहे. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. बऱ्याच दिवसापासून बघा नुसतं इथं बातम्याच येत होत्या. परंतु आता इथं खरोखरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. ही बातमी खरी असणार आहे. परंतु बघा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता इथे कसल्याही प्रकारचा नमो किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथे आला नव्हता. आज अखेर 8व्या हप्त्याची तारीख सरकारनं फिक्स केली असून आज सरकारच्या माध्यमातून बघा तुम्हाला निधी मिळणार आहे. परंतु एक समस्या आली आहे, की आता सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी एकाच टायमिंगला हप्ता मिळणार नाही. फक्त आज या ठिकाणी पात्र शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने काही यादी जाहीर करून टाकलेली आहे. जर तुम्ही या यादीमध्ये बसत असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी मिळणार आहे. तर चला पाहून घेऊया ती यादी, की कोणकोणते बघा कोणकोणती यादी सरकारने सांगितलेली. तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पाहावी लागणार आहे. तर तुम्हाला विस्तार अपडेट समजणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता शेतकरी मित्रांनो बघा, बघा आता कोणकोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे. तर राज्यामधील सर्व शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आलेली आहे. ती म्हणजेच की बघा आता पी-एम किसान योजनांचा 21 हप्ता शेतकऱ्याला भेटलेला आहे. त्यानंतर शेतकरी बांधव बघा आता नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, की आता बघा दुपारी 3 वाजता नमो किसान सन्मान निधी योजनांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार हे त्यांनी सांगितलं आहे. आता राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आली आहे. ती म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे मिळणार आहे. हे निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. भरपूर आता पावसामुळे नुकसान झालं होतं. तसेच बघा त्यांच्या इथं मोठं टेन्शन आलं होतं. आता त्या शेतकऱ्याला टेन्शन बघून त्यांना नुकसानीची पोट घेऊन आता सरकारच्या माध्यमातून पैसे टाकायला संभ्रम इथे सरकारने मोडलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा पण या ठिकाणी सरकारने सोडला आहे. अनुदान पण या ठिकाणी सरकारने देत आहे. यामध्ये आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता देखील सरकार तुम्हाला देत आहे. आता बघा परंतु शेतकरी बांधवांनो, पगार सर्वात म्हणजेच का आता महत्त्वाचं म्हणजेच की इथे आज पहिल्या जिल्ह्यामध्ये 18 जिल्ह्याची यादी सरकारने पात्र केली आहे. पहिल्या टप्प्यातील बघा, या पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांना हा पैसे मिळणार आहे. शेतकऱ्याला इथे भरपूर इथं वाट पाहायची आवश्यकता पडणार नाही. कारण की बघा 3 टप्प्यामध्ये सरकारने तुम्हाला खात्यामध्ये पैसे टाकत आहे. आता बघा नमो किसान सन्मान निधी योजनांच्या अंतर्गत तुम्हाला 3,000 मिळणार. परंतु सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, की पहा 20,000 सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळत आहे. बघा मिळू आता सरकारने जास्त की असलेली काही ठिकाणी काळजी करण्याची गरज इथं पडणार नाही. बऱ्याच दिवसापासून नुसतं अफवा इथं पसरल्या होत्या, की पी-एम किसान योजनाच्या हप्त्याच्या अंतर्गत इथे शेतकऱ्याला 3,000 मिळणार अशा बातम्या येत होत्या. पण बघा तर आता इथं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, की आज बघा आजपर्यंत किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वाढ झालेली नाही. म्हणजेच की बघा इथे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही. मिळणार तर 2,000 रुपये तुमच्या खात्यात मिळणार असं सरकारनं नुसतंच तुम्हाला सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा तुमच्या संपूर्ण जिल्ह्याची यादी मी सांगतोच. परंतु तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी बांधवांनो, तर बघा या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे. ते राहिलेल्या जिल्ह्याचे काय बघा राहिलेले जिल्ह्याचे निधी कधी मिळणार? बघा पुढील आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा इथं बघा शेतकरी मित्रांनो, पुन्हा इथं 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे. तर बघा यांचं कारण म्हणजे बघा एकदमच म्हणजेच की एकाच वेळेस इथे 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडता येत नाही. म्हणजेच की भरपूर तांत्रिक अडचण येते बँकेमध्ये निर्माण होत असतात. त्यामुळे 2 टप्प्यामध्ये वितरित होत आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून करण्याचे नियोजन झालेले आहे. आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येत आहे यांची यादी देखील आपण आता सरकारच्या माध्यमातून जी जाहीर झालेली आहे ती बघून घेऊया. बघा कोणते 18 जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनांचा इथं आपल्याला
हप्ता मिळणार आहे हे सरकारनं आता सांगितलं आहे. बघा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. आता बघा अचानकच काल रात्री हे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 शेतकऱ्यांना या ठिकाणी परिस्थिती तिथं पाहायला मिळाली आहे. आता कसलीही परिस्थिती सरकारने सांगितलेली आहे की तुमच्या खात्यामध्ये 100% आपण इथे पैसे इथे जमा करू, या त्यांनी शब्द दिलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा निर्णय इथे सरकारनं घेतलेला आहे. या 18 जिल्ह्याची यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ बंद बंद करायचा नाही. कारण की बघा काहीच माहिती तुम्हाला समजणार नाही. आता बघा सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की इथं शेतकऱ्यासाठी असणार आहे. तर बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही इथं महत्त्वाचे कामे करावी लागणार आहे. तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये तब्बल 2,000चा निधी तुम्हाला मिळू शकतो, असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुम्हाला PM किसान योजनांचा अंतर्गत 21 हप्त्याचे वितरण झालेलं आहे. परंतु ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैसे आले नव्हते. बघा याच्या कारण काय होतं तर पहा, आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता आला, वेगळे नियम असतात आणि PM किसान योजनांचा वेगळे नियम असतात. बघा दोन्ही हप्ते बऱ्याच वेळी इथं सोबतच देखील येतात. परंतु आता सरकारने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही शेतकऱ्याला चुकीची इथं जमीन दाखवून, चुकीच्या इथं एखाद्या प्लॉट दाखवून इथं PM किसान योजनामध्ये त्यांनी धरती बघा धर्तीवरील नमो शेतकरी योजनेचा जो काही राहिलेले फॉर्म असणार आहे, आता ते पात्रता निकष इथं अर्धवट इथं छाननी झालेली आहे. त्यामुळे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांना पडताळणी केल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. कसल्याही परिस्थितीत सरकारने हे पैसे देणार नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. कारण की बघा जमिनीची सरकारने दाखवून आणि बघा बनावटी कागदपत्र बनवून हे त्यांनी फसवणूक केलेली आहे. सरकारने सोबतच तर अशा पद्धतीने अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण कसे पैसे क्रेडिट करणार नाही, असे आता सरकारने सांगितले आहे. त्यामध्ये बघा आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, तारीख कोणती असणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला पैसे मिळणार, आता सांगतोच, टेन्शन घेऊ नका. फक्त बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघत चला. बघा आता सांगितल्याप्रमाणे बघा टोटल 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित होत आहे. तर बघा मग कोणकोणते 18 जिल्हे इथे सरकारने पात्र केलेले आहे ते तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा मागच्या वेळी जे काही आता तुम्हाला PM किसान योजनांचा 21 हप्ता मिळाला, तर आता तुमच्या इथून बघा शेतकऱ्याला हप्ता मिळण्याची बाकी होतं त्यांना. कारण म्हणजे बघा आता बँकेचे खाते सरकारने इथे सांगितल्याप्रमाणे यादीमध्ये आले नाहीत. त्यामुळे तुमच्या बँकेत तुमचं उघडलेलं आहे का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. आता सरकारने कोणत्या बँक सांगितलेलं आहे त्या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपण तुम्हाला जिल्हे सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आज जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाचे जिल्हे सांगणार आहोत. आता बघा पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर व तसेच पालघर, अकोला, कोल्हापूर, त्यानंतर बघा सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर बघा बुलढाणा, सिंधुदुर्ग, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा यवतमाळ. तर या सर्व जिल्ह्यामध्ये नांदेड देखील असणार आहे. त्यानंतर बघा इथं रायगड सुद्धा असणार आहे. तर या सर्व जिल्ह्याचे पैसे मिळणार आहे. या देखील त्यांना सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्र बघा 100% त्यांना पैसे मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहे हे तुम्हाला महत्त्वाचं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, मध्यवर्ती सरकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, बघा ICICI बँक, कॅनडा बँक, त्यानंतर बघा HDFC बँक. बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या बँकेपैकी जर तुम्हाला जेवढे आपण बँक सांगले त्या बँकेपैकी जर तुमचं एखादं सुद्धा खातं ओपन असलेलं असेल तर आज तुमच्या बँक खात्याला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याचं बघा शेतकरी मित्रांनो DBD लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार. बघा ज्या शेतकऱ्याला काहीही सुद्धा त्याने बनावट करून कागदपत्र केलेली असेल त्यांना पैसे मिळणार नाही. आता शेतकरी मित्रांनो बघा आज डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता अशाच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जेन्युइन बघायचं असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय जवान, जय किसान.